18 पगड जाती एकोप्यानं नांदतायत असं महाराष्ट्राचं आजवरचं चित्र होतं आणि अशाच पद्धतीनं एकोप्यानं नांदण्यासाठी छत्रपती शिवरायांनी स्वराज्य स्थापन केलं। मात्र त्या छत्रपती शिवरायांवरून आता एक वाद पेटलेला आहे। सोलापूरच्या माढ्या इथल्या अंजनगाव खेलोबामध्ये धनगर समाज विरुद्ध मराठा समाज अशी काल एक तणावाची स्थिती निर्माण झाली होती। खरं तर धनगर समाजाच्या ट्रस्टच्या जागेवर हा पुतळा उभा केल्याचा दावा धनगर समाज करतोय आणि त्या विरोधात धनगर समाजाचे काही तरुण काल संध्याकाळच्या सुमारास या परिसरात जमले होते। त्या विरोधात मराठा समाजाचे तरुण जमले होते आणि तिथे काही काळ तणावाची स्थिती निर्माण झाली। एकमेकांवर दगडफेक सुरू झाली आणि अखेर पोलिसांना लाठीचार्ज करत हा तणाव किंवा ही परिस्थिती नियंत्रणात आणावी लागली। पण हे सगळं का घडलं आपण पाहूयात एक स्पेशल रिपोर्ट। गावातल्या चौकात पोलीस बंदोबस्त, गावात सतत फिरणाऱ्या पोलिसांच्या गाड्या, मंदिराच्या आवारात पडलेले दगड, जमावानं फोडलेली गाडी ही दृश्यच सांगतायत गावात तणाव आहे। हे गाव पंढरपुरातल्या माढा तालुक्यातलं अंजनगाव खेलोबा आणि गावातल्या तणावाचं कारण आहे पुतळा। 1 एप्रिलच्या रात्री या गावात अचानक शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यात आला। गावातल्या खेलोबा मंदिराच्या जागेत हा पुतळा उभारला गेला। गावातलं खेलोबा मंदिर हे धनगर समाजाचं श्रद्धास्थान। त्या जागेवर पुतळा उभारल्यानं ठिणगी पडली आणि दोन्ही समाज आमने सामने आले। आहोत सध्या माढा तालुक्यातील अंजनगाव खेलोबा इथे। याच ठिकाणी काल रात्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा उभारण्यावरून मोठा वाद निर्माण झाला होता। खरं तर हा पुतळा रातोरात उभा करण्यात आला। धनगर समाजाचं जे आराध्य दैवत आहे ते खेलोबा मंदिर, हेच ते खेलोबा मंदिर आहे। याच खेलोबा मंदिराच्या जागेच्या परिसरामध्ये हा पुतळा उभारल्यानं याबाबत धनगर समाजानं आक्षेप घेतला। त्यानंतर काही काळ या ठिकाणी तणाव निर्माण झाला होता। दोन समाज आमने सामने आले। हा पुतळा काढण्याचा देखील प्रयत्न झाला। याच वेळी दगडफेक करण्यात आली। पोलिसांनी सौम्य लाठीचार्जही केला। या संपूर्ण प्रकरणानंतर या संपूर्ण गावात तणावपूर्ण स्थिती निर्माण झाली होती। त्यामुळे आज सकाळपासून पोलिसांनी मोठा फौजफाटा जो आहे तो या ठिकाणी तैनात करण्यात आला। काल रात्री झालेल्या बैठकीमध्ये पोलीस अधीक्षकांनी बैठक घेतली। या बैठकीमध्ये या जागेची मोजणी झाल्यानंतरच या पुतळ्याबाबत अंतिम निर्णय घेणार असल्याचं सांगण्यात येत आहे। पुतळा खेलोबाच्या मंदिराच्या आवारात उभारण्याऐवजी तो ग्रामपंचायतीच्या जागेत हलवा अशी मागणी धनगर समाजानं केली आहे। या मागणीसाठी रास्ता रोको करण्यात आला, निदर्शनं करण्यात आली आणि हळूहळू अंजनगाव खेलोबा गावच्या या संघर्षामध्ये नेत्यांनी ही उडी घेतली। आम्ही ज्यावेळी शिवाजी महाराजांसाठी जीव देत होतो त्यावेळी तुम्ही निजामाच्या चाकऱ्या करत होता। त्यामुळे आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांचं प्रेम आणि आमच्याबद्दल जर तुम्ही शंका घ्याल, कपडे काढून मारायची जर धमकी देत असाल, आम्ही गोळ्या झेलायला तयार आहे। पण आमच्या धनगर समाजाच्या तीर्थक्षेत्राची जी विटंबना तुम्ही केलेली आहे, जी दगडफेक केलेली आहे, जो खेळोबा मंदिराच्या प्रवेशद्वारामध्ये जो छत्रपती शिवरायांचा पुतळा बसवलाय, नक्की तुम्हाला साध्य काय करायचंय? तुम्हाला जागा इतर कुठली भेटली नाही आणि कुठले ग्रामस्थ तिथं आम्ही राहतो 70% धनगर समाजाच्या गावामध्ये। त्यामुळे आम्हाला जास्त कायद्याची आणि धमकी वगैरे द्यायच्या भानगडीत कुणी पडू नये। खेलोबा मंदिराच्या जागेत बसवण्यात आलेल्या शिवाजी महाराजांच्या पुतळ्यामुळे 1 एप्रिलला दिवसभर मराठा आणि धनगर समाज आमने सामने आले। चर्चेतून कुठलाही तोडगा निघाला नाही। दोन्ही समाजांनी रस्त्यावर आंदोलनं केली। पोलिसांनी दोन्ही समाजांची एकत्र बैठक घेतली। शिवाजी महाराजांचा पुतळा उभारलेली जागा ही सरकारची असल्याचा दावा पुतळा उभारणाऱ्यांनी केलाय, तर धनगर समाजानं ही जागा खेलोबा देवस्थानची असल्याचं म्हटलंय। जागेची मोजणी करून मंदिर देवस्थानची जागा आणि शासकीय जागा कुठली याबाबत चर्चा करण्याचं ठरलं। चर्चेनंतर शिवाजी महाराजांचा पुतळा काढण्यासाठी अंजनगाव खेलोबामध्ये क्रेन आली। पुतळा काढण्याच्या हालचाली सुरू झाल्या आणि अचानक दोन्ही समाजाकडून तुफान दगडफेक सुरू झाली। अखेर पोलिसांनी लाठीचार्ज केला। तणाव निवळायला रात्र झाली। दुसऱ्या दिवशी धर्मवीर छत्रपती संभाजीराजे शौर्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष बाळाराजे आवारे पाटील आणि अंजनगाव खेलोबा गावचे माजी सरपंच आप्पासाहेब वाघमोडे यांनी शिवाजी महाराजांचा पुतळा ज्या जागेवर उभारला त्या जागेचे थेट पुरावे आणि उतारेस दाखवले। ही जागा मंदिराची आहे की बीएनसीची आहे याचा हे सगळा पुरावा आहे। ही जागा हा तिचा उतार आहे। ही जागा मंदिराची नाहीये आणि जरी ही जागा मंदिराची असती
तरी पण आज महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांमुळे मंदिरावरला कळस आणि दारातली तुळस आहे. त्यामुळे कुठल्याही मंदिराने, कुठल्याही धर्माने, कुठल्याही जातीने छत्रपती शिवरायाला विरोध करण्याचं काही कारण नाही. गावातला तणाव वाढला आणि मराठा धनगर समाजाचे आंदोलक वैयक्तिक टीकेपर्यंत जाऊन पोहोचले. कोणी सांगितलं होतं की मी सकाळी 9 वाजता येतोय, त्या माणसाला माझं एवढंच म्हणणं आहे, बाबा तुझा जातीवाद तुझ्याकडे ठेव आणि याच्यानंतर जर तू छत्रपती शिवाजी महाराजाला विरोध केला तर तुला रस्त्यावर कपडे काढून मारले जाईल. आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यासाठी जीवाची कुर्बानी करणारी माणसं आहोत. आम्ही ज्यावेळी शिवाजी महाराजांसाठी जीव देत होतो त्यावेळी तुम्ही निजामाच्या चाकऱ्या करत होता. त्यामुळं आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांचं प्रेम आणि आमच्याबद्दल जर तुम्ही शंका घ्याल, कपडे काढून मारायची जर धमकी देत असाल, आम्ही गोळ्या झेलायला तयार आहे. अंजनगाव खेलोबा गावाकडे निघालेल्या लक्ष्मण हाकेंना पोलिसांनी पंढरपुरातच अडवून ताब्यात घेतलं. अजूनही गावातला तणाव कायम आहे. पुतळ्याचं नक्की काय करायचं यावर चर्चेतून मार्ग काढला जातोय. खरं तर महापुरुषांचे पुतळे आणि गावातली मंदिरं ही सगळ्या गावांना एकत्र यावं, एकत्र नांदावं यासाठी बांधली जातात. पण आज तेच गावातल्या 2 समाजांमध्ये तणावाचं कारण बनलंय. हे महाराष्ट्राचं दुर्दैवच. देवस्थान आणि महापुरुष खरं तर एकात्मतेचे प्रतीक मानले जातात. मात्र सध्या माढा तालुक्यातील अंजनगावमध्ये देवस्थानाच्या जागेवर महापुरुषांचा पुतळा उभारला म्हणून एकात्मता दुभंगून 2 समाजामध्ये तेढ निर्माण झाला. ही संपूर्ण परिस्थिती कालपासून माढा तालुक्यात चर्चेला येते आणि याच चर्चेचा पूर्णविराम कधी होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. जरी जागेचा प्रश्न असला तरी तो सामोपचाराने मिटेल. चर्चांचं सत्र सुरू आहे आणि या चर्चेअंतीच हा प्रश्न जर सुटला तरच सर्वार्थानं देवस्थान आणि महापुरुषांचा जो विचार आहे एकात्मतेचा तो माढा तालुक्यात रुजला जाईल. व्हिडिओ जर्नलिस्ट राजू मिसाळ, संकेत कुलकर्णी, NDTV मराठी, माढा पंढरपूर.